नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजचा आणखीन एक व्हिडिओ मी घेऊन येतो आपल्यासाठी. तो दिव्यांग हिताचाच आहे की मी पाहतोय काही दिवसामध्ये आपल्या दिव्यांगजनाला सगळ्यात पहिली गोष्ट की टोल प्लाझावर पण अडचणी येतात. त्या टोल प्लाझावरच्या अडचणीबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍक्च्युली ना नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं जर त्याने एसओपी पाहिलं, स्वतः त्यांचाच कागद आहे, तो फार मोठी फाईल आहे. ते एसओपी जर पाहिले तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले कोणाकोणाला टोल सूट होते. त्याच्यामध्ये हे पण स्पष्ट लिहिलेले टोल सूट होताना फास्टॅग असो किंवा नसो, जर त्याच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर त्याला ती सूट द्यायला पाहिजे. ही सगळी सूट देत असताना ज्याच्या आरसी कार्डवर दिव्यांगजन ओनरशिप आहे त्यांच्या आरसी कार्डसाठी पण अनेक ठिकाणी टोल प्लाझावाले नाही स्वतः गाडीत वाकून बघणार जर का ते आरटीओ आहे, हा कुठं काय बदल केलाय का, कसं मॉडिफिकेशन करतात, तुला काय काय त्याच्यावरून. तो माझा अधिकार आहे ना, तो माझा अधिकार मला ज्या डिपार्टमेंटच्या अंडर तुम्ही येताय त्या डिपार्टमेंटमध्ये दिलाय ना, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दिव्यांगजन ओनरशिप. गडकरी साहेबांचं भाषण कधी ऐकलंच नाही का? गडकरी साहेब काय बोलले कधी ऐकलंच नाही का? बरं जाऊ द्या ना, तुमचं एसओपी ऐकलं नाही का? तुमची वेबसाईट उघडून बघा ना, त्याच्यावर लिहिलेलं नाही सगळं. तरी पण दिव्यांगजनाला तिथं त्रास होतो, बऱ्याच दिव्यांगजनाची हॅरॅसमेंट होते. मग त्याला इथं गाडी थांबावं लागते, त्याचं कुठेतरी ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये बसलेला एक ऑफिसर असतो, त्याला जाऊन भेटावं लागतं. मग तो त्याला त्या तोऱ्यामध्ये स्वतःच्या तोऱ्यामध्ये बोलतो, माझ्या हक्काची गोष्ट मला मिळण्यासाठी मी याचना का करायच्या. हीच गोष्ट होते आरटीओ कार्यालयामध्ये. खूप आरटीओ चांगले कॉपरेट करतायत, त्यांना नियम माहित आहेत किंवा जागरूक झालेले आहेत, याबद्दल त्या आरटीओचे मी आभार मानतोय. पण काही आरटीओ आज पण त्याच जुन्याच गोष्टीवर अडून बसलेले आहेत. तुमच्याकडचं परिपत्रक कधीच तरी असेल, ते परिपत्रक वाचूनच तुम्ही आज चालणार आहेत का? मग नवे परिपत्रक काय सहज कागद बनवून काढले? होय, मी दिव्यांग ओनरशिप 2023 बद्दल बोलतोय. त्या परिपत्रामध्ये नेमकी दिव्यांगजन ओनरशिप कशी द्यायची हे सगळं नमूद केलं. त्याच्याबरोबर GSR 660 जो की 2020 मध्ये काढला, या परिपत्रकाचा संदर्भ दिला. हे सगळं देत असताना त्याच्यात स्पष्ट लिहिले हे परिपत्रक केंद्र शासनाने काढलेलं आहे. तरी पण हे परिपत्रक प्रत्येक रजिस्ट्रिंग ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून द्यावे आणि याची अंमलबजावणी करावी. गरज पडली तर तुमच्या स्वतःच्या नियमामध्ये अमेंडमेंट पण करावं, जेणेकरून की अडॅप्टेड वाहनासारखेच फायदे दिव्यांगजन ओनरशिप असलेल्या वाहनासाठी मिळतील. आता हे मी काय करू त्याला? हे सेंट्रल गव्हर्नमेंटने लिहिलं, तुम्ही बाकीच्या तर सगळ्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाळता. समजा एक फॉर्म नंबर 20 मध्ये अगोदर ते प्रायोजन नव्हतं ओनरशिपचं, ते आता ओनरशिपचं प्रायोजन आले, त्याच्यामध्ये स्कूल बस आली, हे आलं ते आलं, त्या सगळ्या गोष्टीची ओनरशिप तिथं नोंद करायचं. हे कोणी सांगितलं? सेंट्रल गव्हर्नमेंटने. हे सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं, तुम्ही 1 मिनिटात फॉलो करता. मग सेंट्रल गव्हर्नमेंट सांगितलेल्या बाकीच्या गोष्टी का नाही फॉलो करत? तुम्ही फॉलो नाही करायचं आणि त्या दिव्यांगजनाला कितपत पळवायला लावायचं. सेम गोष्ट त्या शोरूम मध्ये पण होते. बरेच शोरूम आले, आम्हाला माहितच नाही म्हणतात. तर वाचा ना, माहित नाही तर वाचा ना. बरं तुम्ही नाही वाचत ना, आमचा दिव्यांग बांधव घेऊन येतो तिथे कागद, कमीत कमी ते तर रीड करा. ते इंग्रजीत असतील ना, असं असू शकतं, ते तर रीड करा. रीड थोडस चांगल्या विचाराने करा ना, की नाही राव याच्यात काहीतरी लिहिलंय, तुमची सोचच निगेटिव्ह आहे, तुमची सोच इन्शुरन्स बद्दल सेमच आहे. नाही होत. अरे काय नाही होत? त्याची परिपत्रक आहेत ना, बरं तुम्ही नाही म्हणता, दुसरी एक दोन एजन्सी आहे ज्या कॉपरेट करतात दिव्यांगजनाला. अरे हे करा ना थोडस. हे केलं ना तर दिव्यांगजनाचे हाल होणार नाही आणि प्रत्येक दिव्यांगजन तुमच्या विरुद्ध सक्षमपणे भांडणार नाही. हो, तो त्याच्याच याचनेत असतो, तो त्याच्याच परेशानीत असतो. बऱ्याच जणांकडे नॉलेज नसतं पूर्ण. तुम्ही त्याला ते मला माहित नाही असं म्हणलं तर ते एखादा दुसरा दिव्यांग गोंधळून जातो. असं नका करू ना, असं नका करू. आम्ही आमच्या अधिकारात जे नाही ना ते आम्ही मागत नाहीये. दिव्यांगजन ओनरशिप आमच्यासाठी नव्हती, आम्ही काही सुद्धा बोललो नाही. 2020 नंतर आम्हाला अधिकार दिला, प्रश्नच येत नाही, आम्ही बोलणार. तो अधिकार दिलाय ना, आणि तो पण सेंट्रलने दिलाय. आणि दिव्यांग हिताचे प्रत्येक गोष्ट ही जी सेंट्रल पारित करतो ते स्टेट फॉलो करतं. कारण दिव्यांग हक्क कायदा हा फक्त भारतापुरता नाहीये, हा जगाचा विचार करून केलेला आहे. आपण त्याचे एक पार्ट आहेत, आपण त्याचे एक भाग आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार सहानुभूतीपूर्वक जर होत असेल तर छान, नाहीतर हा माझा कायदा आहे आणि त्याचा अधिकार आणि त्यानुसार मला मिळालंच पाहिजे, हा प्रत्येक दिव्यांगजनाचा म्हणण्याचा हक्क आहे. यानुसार या गोष्टीचा विचार करावा आणि आपण सगळ्यांनी पण या गोष्टीत जागरूक व्हावं. मटेरियल जमा करत जा. आपल्याकडे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक परिपत्रक, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. आपण रीडिंग स्टडी केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते मांडताना सोपं जाईल. या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. तर मित्रांनो, या संदर्भातला आजचा थोडंसं म्हणजे 2-3 दिवस ते झालं, मनालाच त्रास झाला, कारण माझा अधिकार मला मिळत नाही. अशी एक गोष्ट आपल्याच एका दिव्यांग बांधवावर झाली, म्हणून हे बोललो मी.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.